साऊथ ईस्टर्न रेल्वे म्हणजेच दक्षिण पूर्व मध्य रेल्वेमध्ये भरतीचं अपडेट आहे. टोटल 1785 जागांसाठी इथं त्यांनी भरती काढलेली आहे. महत्त्वाचं म्हणजे ज्यांचं 10वी झालेलं आहे आणि 10वीवरून ज्याचं ITI किंवा NCVT हा कोर्स पूर्ण आहे ते पण संबंधित ट्रेडमधून ते या अप्रेंटिस या पदाला म्हणजे प्रशिक्षणार्थी या पदाला अप्लाय करू शकणार आहात. फॉर्म भरायचा सुरू झालेला आहे आणि शेवटची तारीख ही तुमची 27 डिसेंबर 2024च्या रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही हा फॉर्म अप्लाय करू शकणार आहात. इथे बघू शकता की 11 पेजची रिक्रुटमेंट आपल्या हाती लागली नाही आणि अप्लाय करायचं सुद्धा सुरू झालेलं आहे. इथे बघू शकतात की 28 तारखेपासून अप्लाय करायला सुरू झालेलं आहे आणि 27 डिसेंबर 2024 ही तुमची शेवटची तारीख असणार आहे. सगळी या ठिकाणी डिटेल रिक्रुटमेंट मेली पहिली या ठिकाणी समजून सांगतोय. बघू शकतात की इथं दक्षिण पूर्व रेल्वेतर्फे भरतीचं अपडेट आहे. फॉर्म ॲक्सेप्ट करायला सुरू झालेले आहेत 28 तारखेपासून. शेवटची तारीख ही 17 डिसेंबर असणार आहे आणि मेन म्हणजे इथे जे आपल्याला ॲप्लिकेशन फॉर्म सबमिट करायचा तो ऑनलाईन पद्धतीने करून द्यायचा आहे. एज दिलेला आहे तर एज हे तुमचं 1 जानेवारी 2025 रोजी एज कॅल्क्युलेट केलं जातं. तर कमीत कमी 15 वर्ष असाल आणि ते वयाच्या 24व्या वर्षापर्यंत तुम्ही हा फॉर्म अप्लाय करू शकतात. अपर एज लिमिट बघायचं झालं तर SC/ST साठी 5 वर्ष झालं, OBCसाठी 3 वर्ष आणि PWD विद्यार्थ्यांसाठी 10 वर्षापर्यंत इथे वयामध्ये सूट असणार आहे. आता क्वालिफिकेशन सांगितलं जसं की तुमचं 10वी पूर्ण पाहिजे, मॅट्रिक्युलेशन पाहिजे आणि सोबत 10वीवरून ज्यांनी ITI कोर्स केलेला आहे जसं की ITI सर्टिफिकेट आहे आणि NCVT SCVT झालेला आहे ग्रँटेड बाय त्यांना इथं अप्लाय करता येणार आहे. परंतु ITI मध्ये कोणते ट्रेड आहेत त्या आपल्याला रिक्रुटमेंटमध्ये सविस्तर या ठिकाणी आपल्याला पाहिजे. फीच्या बाबतीमध्ये बघायचं झालं तर जनरल आणि OBC यांना 100 रुपये तुम्हाला फी पेमेंट करायचं आहे. तर उर्वरित SC ST PWD आणि वुमेन कॅन्डिडेटला या ठिकाणी फी पेमेंट करायचं गरज नाही आहे. ओके, मोड ऑफ सिलेक्शनमध्ये बघू शकतात की आपल्याला एक मेरिट लिस्ट लागते आणि मेरिट लिस्ट वाईज इथं ट्रेड वाईज तुम्हाला इथे प्रिपरेशन केलं जातं. सोबतच तुमचे 10वीचे मार्क झालं तर 10वीचे मार्क इथे बघू शकतात की कमीत कमी 50% त्याचं ॲग्रिगेट केलं जातं. 10वीचे मार्क आणि ITचे मार्क या दोघांची इथे बेरीज केलं जातं, त्याचं ॲग्रिगेशन या ठिकाणी काढलं जातं. त्या वाईजच इथं सिलेक्शन तुमचं केलं जातं. आता शॉर्टलिस्ट कॅन्डिडेट जे असतात त्यांना इथे बोलवलं जातं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी. तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी 10वीपासून ते ग्रॅज्युएशनपर्यंत सगळे मार्क लिस्ट झालं, तुम्ही काय काय शिकलात, सर्टिफिकेट असतील, त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट झालं, डोमिसाईल असेल, सगळे कागदपत्र इथे तुम्हाला व्हॅलिडेट करावे लागतात. ओके, त्याच्यानंतर आपण बघूयात की अप्लाय कसं करायचं. तर ही त्यांची ऑफिशियल वेबसाईट असणार आहे ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करतोय आणि फॉर्म भरायची लिंक जाहिरातीची लिंक दोन्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला प्रोव्हाइड करत आहे. ओके, नेक्स्ट आपण बघूयात काय काय दिलेलं आहे त्यांनी. आता सीट दिले आहेत जसे की टोटल पदांची संख्या ही 1785 असणार आहे आणि टोटल हे जे 30 वर्कशॉप असणार आहेत. तर 30 वर्कशॉपसाठी प्रत्येक वर्कशॉपसाठी वेगवेगळ्या सीट्स भरल्या जाणार जसे की ते बघू शकतात की आता सोबतच आपण ट्रेड बघून घेऊया जसे की फिटर, टर्नर, इलेक्ट्रिशियन झाले, वेल्डर असेल, मेकॅनिक डिझेल झालं, मशिनिस्ट झालं, पेंटर आणि रेफ्रिजरेशन AC मेकॅनिक इत्यादी संबंधित ट्रेडमधून तुमचा ITI पूर्ण झालेला असेल तर तुम्ही खारागापूर वर्कशॉप या वर्कशॉपला तुम्ही अप्लाय करू शकतात. कास्ट रिझर्वेशन वाईज हे तुमचे असणार आहे त्यावेळेस तुम्हाला इथं सीट चेक करणं गरजेचं आहे. एकदा सीट चेक केलं त्यानंतर तुम्ही इथे वर्कशॉपला अप्लाय करू शकता. तुमची ट्रेनिंग जी असते ती या संबंधित वर्कशॉपवरती होणार आहे. ओके, ज्या वर्कशॉपला तुम्ही अप्लाय करणार आहात किंवा त्यांच्यातर्फे तुम्हाला वर्कशॉप डिसाईड केलं जातं त्यावेळेस इथं तुम्हाला सीट चेक करणं गरजेचं. जसं की दुसरं वर्कशॉप झालं जसं की सिग्नल अँड टेलिकॉम खारागापूरचं झालं, त्याच्यानंतर ट्रॅक मशीन वर्कशॉप झालं तर तुम्हाला इथं कॅटेगरी वाईज सीट चेक करणं गरजेचं. असे टोटल त्यांचे 30 वर्कशॉप आहेत. तर जाहिरातीचं काळजीपूर्वक वाचन करणं या ठिकाणी गरजेचं आहे. नेक्स्ट आपण बघूयात की काय काय दिलेलं आहे जसं की हा मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट आहे, हा प्रोफार्मा आहे. जिथं आपल्याला अपलोड करायचं तर हा प्रोफार्मा भरायचा आहे, त्यावरती सिग्नेचर करायचे, सगळी रिलेव्हंट इन्फॉर्मेशन भरायची आणि हा प्रोफार्मा आपल्याला फॉर्मसोबत इथे सबमिट करायचा आहे. ही तुमची ऑफिशियल वेबसाईट असणार आहे. फॉर्म ॲक्सेप्ट करायला सुरू झालेला आहे. इथे आपल्याला अप्लाय बटनवरती क्लिक करायचं आहे आणि अप्लाय बटनवरती क्लिक केलं तर रजिस्टर या बटनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि रजिस्टर केल्यानंतर आपल्याला सगळ्यात पहिलं नाव, वडिलांचं नाव, आडनाव, त्यानंतर वडिलांचं नाव, आईचं नाव, जन्मतारीख, त्यानंतर जेंडर सिलेक्ट करायचं आहे, त्यानंतर नॅशनॅलिटी आपली इंडियन राहील, त्यानंतर रिलिजन इथे सिलेक्ट करायचं आहे, मॅरिटल स्टेटस सिलेक्ट करायचं आहे, त्यानंतर आपल्याला कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. ओके, जी काय आपली कॅटेगरी आहे ती सिलेक्ट करायचं आहे. एक सर्व्हिसमॅन असेल तर येस करायचं, नसेल तर नो करायचं आहे. त्यानंतर आपल्याला आयडेंटिटी कार्ड टाईप इथे आपल्याला आधार कार्ड एकच ऑप्शन दिलेला आहे, आधार कार्ड नंबर एंटर करायचा आहे. आयडेंटिफिकेशन मार्क म्हणजे जन्मखून आपल्या शरीरावरती असेल ती तुम्ही इथं दोन्ही लिहू शकतात. मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस, त्यानंतर कोणत्या
डिव्हिजन ऑब्लिक युनिट मी जसं की 30 त्यांचे वर्कशॉप आहे, 30 डिव्हिजन 30 युनिट आहे. ज्या डिव्हिजनला तुम्हाला अप्लाय करायचं आहे त्या डिव्हिजनला इथे सिलेक्ट करायचं, पण त्याआधी तुम्हाला इथं सीट चेक करणं गरजेचं आहे. ज्या वर्कशॉपला तुम्ही अप्लाय करताय त्यामध्ये तुमचा ITIचा ट्रेड पूर्ण असणं गरजेचं आहे आणि तुमच्या कॅटेगरीमध्ये सीट उपलब्ध असणं गरजेचं आहे. त्यानंतरच इथं सिलेक्ट करायचं आहे. नेम ऑफ ट्रेड इथे बघू शकतात की आता जे काही ट्रेड जसं की मी या वर्कशॉपला इथं सिलेक्ट केलं तर त्यामध्ये हे टोटल 7 वर्कशॉप आहेत. त्यापैकी कोणतं वर्कशॉप आहे त्याला इथे सिलेक्ट करायचं आहे आणि सिलेक्ट करूनच आपल्याला हा फॉर्म फिलअप करायचा आहे. 10वीचं जे काय आपलं स्कूल आहे किंवा युनिव्हर्सिटी झालं ते इथे लिहायचं, जसं की महाराष्ट्र स्टेट बोर्ड आहे, कुणाचं CBSE आहे ते आपल्याला इथं नेम ऑफ युनिव्हर्सिटीमध्ये लिहायचं आहे. कोणत्या वर्षी पास झालात, रोल नंबर काय, सर्टिफिकेट नंबर काय, कितीपैकी किती मार्क्स मिळालेत आणि पर्सेंटेज काय हे तुम्हाला इथे मॅट्रिक्युलेशनमध्ये म्हणजेच 10वीचे या ठिकाणी मार्क्स आपल्याला टाकायचे आहेत. त्यानंतर ITIमध्ये सुद्धा तुमच्या इन्स्टिट्यूटचं नाव, कधी पास झालात, रोल नंबर, सर्टिफिकेट नंबर, कितीपैकी किती मार्क्स मिळालेत, पर्सेंटेज किती आणि स्टेट काउन्सिल ओके तुमचं NCVT झालं आहे, SCVT झालेलं आहे, ITI झालेलं आहे ते इथं आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर आपल्याला रिझल्ट सिलेक्ट करून कोणत्या ट्रेडमधून तुमचं इथे झालं आहे, जसं की मी इथं इलेक्ट्रिशियन केलं आहे म्हणजेच माझं इलेक्ट्रिशियन झालं आहे ITIमधून म्हणून इथे इलेक्ट्रिशियन ऑटोमॅटिक आलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट बटनवरती क्लिक करायचं आहे आणि असा सगळा फॉर्म आपल्याला फिलअप करायचा आहे. रिलेव्हंट डॉक्युमेंट इथं अपलोड करायचे आहेत आणि सगळ्या प्रकारे असा हा फॉर्म आपण फिलअप करू शकतो. चांगली संधी आहे. टोटल पदांची संख्या ही 1785 असणार आहे आणि 10वीवरून ज्यांचं ITI झालेलं आहे NCVT किंवा SCVT थ्रू असे सगळे विद्यार्थी इथे अप्रेंटिस म्हणजे प्रशिक्षणार्थी पदाला अप्लाय करू शकतात. शेवटची तारीख 27 डिसेंबर असणार आहे आणि फॉर्म कालपासून सुरू झालेले आहेत. लवकरात लवकर अप्लाय करायचे आणि हा व्हिडिओ आपल्या फ्रेंड्स फॅमिली सर्कलला शेअर करायचा आहे. चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.